सॉरी, प्लीज, थँक यू हे सारे शब्द जे आहे, हे देवाचे शब्द आहेत आणि जेव्हा हे लोकांसोबत वापरतो आपण, तेव्हा आपल्याला सुद्धा आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा एक चांगलं कनेक्शन फील होते आपल्या एक दुसऱ्यासोबत. त्याचसोबत ते कनेक्शन फील होते गॉड सोबत. कारण हे शब्द जे आहे हे देवाचे आहे. कारण बघा, कम्युनिकेशनचं, संवाद साधण्याचं कौशल्य हे देवानी फक्त मनुष्य प्राणीला दिलं आहे आणि बाकी प्राण्यांना हे कौशल्य नाही. त्यामुळे याचा वापर आपण चांगल्या पद्धतीत करावा, चांगल्या पद्धतीने संवाद साधावा, संवेदनशील व्हावं. ह्या गोष्टी फक्त आपल्यातच आहे. संवेदनशीलता प्राण्यात आहेच, नक्कीच आपल्यापेक्षा जास्तच आहे. पण त्यांच्याकडून शिकून आपण संवेदनशीलता आपण आत घेऊ शकतो. त्यासोबत पुरुष आणि स्त्रीमध्ये कम्युनिकेशन, संवाद कसं करायचं हे शिकण्यासाठी सगळ्यात चांगली बुक जे मी रिकमेंड करतो ते आहे मेन आर फ्रॉम मार्स अँड वुमन आर फ्रॉम व्हीनस. याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं बुक आहे तो आणि ती. इतकं सुंदर बुक आहे की तुमचं कम्युनिकेशन आणि संवाद इतकं छान होईल आणि तुमचे रिलेशनशिप्स म्हणजे त्या बुकमध्ये रोमॅन्टिक रिलेशनशिप्स बद्दल बोललेलं आहे, पण ते आपण जनरल रिलेशनशिप्स मध्ये पण युज करू शकतो. जसं फ्रेंडशिप्स मध्ये युज करू शकतो. आपल्या पॅरेंट्स सोबत बोलताना, ताईसोबत, भाऊसोबत बोलताना सध्या त्या गोष्टींचा वापर करता येतो आपल्याला. कारण बघा, काय होतं की पुरुषांची गरजा वेगळ्या आहेत आणि महिलांच्या गरजा वेगळ्या आहेत. आणि आपण काय करतो जनरली, की जेव्हा महिला आपल्याकडे काही गोष्टींच्या सपोर्टसाठी येते, तर आपण त्या गोष्टी त्यांना देतो, जे एका पुरुषाला आपण सपोर्ट करू. आपल्याला असं जाणून येतं, की हेच त्यांच्या गरजा आहे. पण ऍक्च्युअल मध्ये त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. त्यांना फक्त एकदा कोणीतरी आपल्याला ऐकून घ्यावं आणि समजून घेण्यासारखंच वाटते. हीच त्यांची एक गरज आहे. पण पुरुष जेव्हा कोणी त्यांच्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन येतात, तर ते त्यांना सोल्युशन्स देतात, त्यांचे ओपिनियन्स देतात, विच इज व्हेरी रॉंग फॉर वुमन. आणि त्यामुळे त्यांच्यात डिसअपॉइंटमेंट होतं. आणि असंच जर कोणी पुरुषाकडे आला विचारण्यासाठी का माझा प्रॉब्लेम हे आहे ते आहे, आपण ते सोल्युशन साठीच येतात, तेव्हा आपण देऊ शकतो. पण महिलांच्या गरजा वेगळ्या असते. त्यांना फक्त कोणीतरी ऐकून घ्यावं, समजून घ्यावं असंच वाटतं. आणि जेव्हा पुरुष कोणत्या महिलाकडे जातो काही प्रश्न विचारायला किंवा काही प्रॉब्लेम्स घेऊन, तर तेव्हा ते ऍडवाइस घेण्यासाठी जातो, असं मोस्ट ऑफ द टाइम होऊ शकतं. तर हेच त्या पुस्तकामध्ये समजवलेलं आहे आणि हे सुद्धा सांगितलं आहे की पुरुषांच्या गरजा काय आहे आणि महिलांच्या गरजा काय. याने काय होतं की आपला संवाद चांगला होतो, त्यानंतर आपले रिलेशनशिप चांगले होते, आपले फ्रेंडशिप्स पण सुद्धा चांगले होते. प्रत्येक स्पेअर मध्ये याचा फायदा होतो. तर त्यामुळे असं मला वाटते की कधी ते बुक वाचावं आणि कधी आपण सुरू केलं आणि कधी संपणार हे माहीतच नाही होणार, कारण इतकं सुंदर बुक आहे ते. त्यामुळे आपला संवाद साधण्याचं आणि संवेदनशील होण्याचं कौशल्य वाढतं. बेस्ट विशेस.